नमस्कार. आज मी व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर चवळीच्या बोक्याची भाजी बनवते. त्याची पानं साफ करून घेते आणि कोवळे कोवळे देठ काढून घेते आणि स्वच्छ धुवून घेते. भाजी धुवून पाणी निथळलेलं आहे. आता बारीक चिरून घेते आढळ्यावर. अशा प्रकारे भाजी कापून झालेली आहे. कढईत काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि थोडंसं पाणी घालून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. भाजी मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. भाजीत चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर, ओलं खोबरं घालून मिक्स करून घेते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. भाजी शिजलेली आहे. झाकण काढलेलं आहे. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. चवळीच्या बोक्याची भाजी तयार आहे. इथे मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, हिरवी मिरची, जिरं, थोडीशी हळद, पाणी घालून मिक्सरला पेस्ट करून घेते. अशा प्रकारे इथे उकळलेली तुरीची डाळ घेतलेली आहे भांड्यात. त्यात खोबऱ्याचं वाटप घालते. हिंग, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर आणि थोडीशी साखर घालून तुरीच्या डाळीच्या वरणाला छान उकळी काढून घेते. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. इथे कंठोळी घेतलेली आहेत. ती साफ करून घेते. थोडे कडक बिया आहेत त्या काढून घेते आणि अशा बारीक कापून घेते. अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. भाजी कापून झालेली आहे. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. त्यात एक टोमॅटो घालते बारीक कापून घेतलेला. टोमॅटो शिजलेला आहे. त्यात लाल मसाला, हळद घालून तेलावर मिक्स करून घेते. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि बारीक कापून ठेवलेली कंटोळ्याची भाजी घालते आणि 1 मिनिटं कांद्यावर परतून घेते. भाजी परतून झालेली आहे. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करून घेते आणि झाकण लावून पुन्हा एकदा वाफ काढून घेते. भाजी शिजलेली आहे. ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेते आणि झाकण लावून एक वाफ काढून घेते. कंठोळ्याची भाजी तयार आहे. इथे थोडीशी गोल गोल कापून घेतलेली आहेत कंठोळी. त्याला हळद, लाल मिरची पावडर लावून घेते आणि थोडंसं मीठ. पॅनवर तेल घेतलेलं आहे. तेलात फ्राय करून घेते कंठोळीची कापं. दुसऱ्या बाजूने पण शिजलेली आहे. वरून लिंबाचा रस घालते, मिक्स करून घेते आणि काढून घेते. आता इथे उकडे तांदूळ मी 7-8 तास भिजत घालून ठेवलेले. त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी घालून वाटून घेते. जास्त पातळ नाही करायचं आहे. इथे उकडे तांदूळ मिक्सरला वाटून घेतलेले. थोडंसं मीठ घालून छान फेटून घेते. अशा प्रकारे ते पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्यात पिठाचे गोळे करून घेते आणि उकळत्या पाण्यात शिजून घेते. पिठाचे गोळे शिजल्यावर वरती येतात. पिठाचे गोळे शिजलेले आहेत. आता मी काढून घेते. इथे चकलीचा साचा घेतलेला आहे. त्याला ती चकती लावून घेते आणि गरम असतानाच भांड्यात काढून घेते आणि साचा बंद करून घेते.
आणि त्याच्या शेवया काढून घेते. अशा प्रकारे शेवया गाळून झालेल्या आहेत. इथे खोबरं आणि गूळ मिक्सरमधनं वाटून घेतलेले आणि गाळून घेतले. त्यात वेलची पावडर घालते आणि मिक्स करून घेते. शेवया तयार आहेत. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.